हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही. तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं, राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा. आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी जमवून आणलं. राज ठाकरेंची टीका. तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल. राज ठाकरेंच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर विजयी मेळाव्यात रुदाली दिसली, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीनं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये. व्यासपीठावर राज आणि उद्धव यांच्यासह रश्मी, शर्मिला, आदित्य, अमित आणि तेजस यांचं एकत्र फोटो सेशन. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष. दोघांची व्यासपीठावर एकत्र एंट्री, एकमेकांना मारली मिठी. मराठीवरून उठसूट मारामारी करायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. राज ठाकरेंचा इशारा. मारल्याचे व्हिडिओ काढू नका असाही सल्ला. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं बघून आता जातीचं कार्ड खेळती. राज ठाकरेंनी करून दिली जाणीव. मराठी लोकांना तोडण्यावर विरोधका जोर देतील असंही संबोधन. उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझाच्या बोधवाक्याचा संदर्भ देऊन मराठी जनांना जागरूक करण्याचा उद्धव ठाकरेंचा सल्ला. पुष्पा चित्रपटाच्या संवादावरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पलटवार. आता काय उठणार? 3 वर्षांपूर्वीच आढावा केला, शिंदेंचा हल्लाबोल. मनसेनं दिलेल्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडियानं मागितली राज ठाकरेंची माफी. मानसिक तणावाखाली येऊन ट्विट केल्याची सारवासारव. राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा. न्याय मागणं ही गुंडगिरी नाही, तुम्ही सक्ती कराल तर गुंडगिरी करणारच असा उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल. पंढरीत भक्तांचा सागर. 25 लाख वारकरी जमण्याचा अंदाज. उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन. संचालक मंडळानं केली निवड. तर विरोधकांचा निवडीवर आक्षेप. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक. सीबीआय आणि ईडीच्या निर्देशानुसार कारवाई.